हम सब चलाएंगे, लड़ेंगे जीतेंगे, हम सब चलाएंगे, छत्रपति शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय। संघर्ष होता मराठ्याच्या समाजाचं काळीज म्हटलं तर चालेल। त्यांनी उपोषण मुंबईमध्ये आझाद मैदानात उपोषण चालू केलं होतं। त्या उपोषणाला आज दुपारी 5 वाजता त्यांच्या जवळजवळ 80% मागण्या मान्य करून सरकारनं मान्य करून त्यांच्या उपोषणाला आज त्यांनी उपोषण सोडलेलं आहे। त्यामुळे आपल्या मराठा समाजाचा सर्व समाजाला आरक्षण विदर्भातील हैदराबाद गॅजेट मान्य करून मराठ्यांना एक आरक्षित करून मराठा समाजाला न्याय दिला आहे। आणि येत्या 8 ते 15 दिवसात तिथून आपल्या सातारा गॅजेट मान्य करून आपल्या इकडे दक्षिण मराठी समाजाला न्याय मिळणार असून त्यानंतर पुन्हा आणि औंध यातील गॅजेट पास करून संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला न्याय मिळण्याची प्रक्रिया आता चालू झाली आहे। आणि या संघर्षाला पाठिंबा देण्यासाठी आमच्या बेडगेतील जवळजवळ 500 बेडगेतील इतर समाजानं सुद्धा आम्हाला भयंकर मोलाची साथ दिली आहे। इतर समाजातील काही तरुण मंडळी सुद्धा आमच्यावर मुंबईला आझाद मैदानावर आली ते त्या सर्व बेडगेतील समाजांचा आम्ही मराठा समाजाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो। जय। मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आमचे मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे साहेब गेले 5 दिवस मुंबईमध्ये आझाद मैदान येथे उपोषण करत होते। त्यांना पाठिंबा देण्यासाठी अखंड महाराष्ट्रातून लाखो मराठा सेवक त्यांच्या उपस्थितीमध्ये होते। आज महाराष्ट्र शासनानं मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं हैदराबाद गॅजेटेर या पास केलेला आहे। मनोजदादा जरांगे साहेबांच्या मागणीनुसार सातारा गॅजेटेड सुद्धा 1 महिन्याच्या आत त्यांनी मंजुरी देतो असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। त्यानंतर आत्तापर्यंत जे आंदोलन झालं मराठा समाजासाठी त्यामध्ये काही मराठा सेवक मृत्यूमुखी पडलेले आहेत। त्यांना सरकारी नोकरी व 15 कोटी असं अनुदान देण्याचं सुद्धा महाराष्ट्र शासनानं मान्य केलेलं आहे। आणि काही मुद्दे महाराष्ट्र शासनानं मान्य केल्याबद्दल आज मनोजदादा जरांगे साहेबांनी हे उपोषण सोडलेलं आहे। त्यांच्या जास्तीत जास्त मागण्या आमच्या मराठा समाजाच्या मान्य केल्याबद्दल मनोजदादा जरांगे साहेबांनी आज उपोषण सोडलेलं आहे। आणि आम्ही आज बेडगावामध्ये आनंदोत्सव साजरा करत आहोत। आणि ह्या आमच्या मराठा समाजाच्या मागण्या मंत्रिमंडळ उपसमितीनं मान्य केल्याबद्दल आज बेडगावामध्ये आम्ही आनंद उत्सव साजरा करून साखर वाटप केलेलं आहे। मराठा समाजाचे एक क्रांतिकारी संघर्ष होता सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील साहेब मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी गेली 10 ते 11 वर्ष लढा देत आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने गेली 2 वर्षाला त्यांनी विविध आंदोलनं उपोषणं करून लढा देत आहेत। आणि आत्ताच परवा आपल्या मनोजदादांनी मुंबई येथे आमरण उपोषणाचं जे हत्यार उभारलं होतं त्याला अनुसरून आज त्यांच्या ज्या 8 मागण्या होत्या त्या 8 पैकी 6 मागण्या महाराष्ट्र सरकारनं मान्य केल्या आहेत। त्यामध्ये हैदराबाद गॅजेट लागू केलेलं आहे। त्यामध्ये आपल्या मराठा समाजाच्या आंदोलकांचे गुन्हे दाखल होण्यास सरकारनं मान्य केलं आहे। तसेच ज्या आंदोलनामध्ये बळी गेलेत लोक त्यांच्या कुटुंबियांना 15 कोटीची मदत। तसेच आपल्या सातारा गॅजेट पश्चिम महाराष्ट्राचे उपयोग असणारे जे सातारा गॅजेट आहे हे गॅजेट महिनाभरात लागू करण्याचं आश्वासन आदरणीय सरकारने या ठिकाणी मनोजदादांना दिले आहे। यामध्ये मनोजदादांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना कुणबी मराठा असं घोषित करून मराठा समाजाला ओबीसीतलं आरक्षण आज खऱ्या अर्थानं मिळालं आहे। त्याबद्दल आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील साहेब यांचं मानाव तितका आभार थोडा आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांनंतर एक जाणता राजा 350 वर्षानंतर मनोजदादाच्या रूपानं आपल्या समाजाला लाभलं आहे। हे कोहिनूर हिरा आपण सर्वांनी जपायचं आहे आणि आपलं आरक्षण दिल्याबद्दल सरकारचं देखील आभार मानतो। आणि बेडगमध्ये आता आपण एक फटाक्याच्या साखरपेढे वाटून आम्ही आनंद साजरा केला आहे। एक मराठा